21 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर. आता 1999 रुपयात 2 चष्मे. सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध. प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज. नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी. सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध. विनम्र आणि तत्पर सेवा. ठिकाण संदेश चष्माघर. गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 37 41 74. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं 2025 हे नवीन वर्ष त्रिशताब्दी वर्ष म्हणून साजरं होत आहे. त्यानिमित्तानं अहिल्यादेवींच्या विचारानं ध्येयवेडा झालेला चांदवड येथील युवक समाधान बागल यांनी राज्यभर अहिल्यादेवींच्या 300 मूर्ती मोफत वितरण करण्याचा निर्णय घेतलाय. आजपर्यंत 171 मूर्ती वितरित झाल्यात. त्यातील एक मूर्ती संगमनेर तालुक्यातील आंभोरे ग्रामपंचायत कार्यालयासाठी रविवारी 12 जानेवारीला समाधान बागल यांच्या हस्ते ग्रामपंचायत सरपंच सुरेखा खेमनर, उपसरपंच किसन खेमनर, भाऊसाहेब खेमनर, संपत गोविंद खेमनर, भाऊसाहेब रखमा खेमनर यांच्या ताब्यात दिली गेली आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून समाधान बागल, शशिकांत कोथंबिरे, विनायक काळदाते, श्याम गोसावी, ॲडव्होकेट गोरक्षनाथ कापकर यांसह मान्यवरांची उपस्थिती होती. आनंद वाटला की गावाचं नेतृत्व आपलं मंडळ करते आहे, गावाला नेतृत्व देत आहे आणि जो समाज एकत्र येतो तो विचार करतो. विचार करणारा समाज प्रगती करतो. अहिल्यादेवींनी काही फक्त एका समाजासाठी काम केलेलं नाही आहे. त्या काळात तो समाज हा विशेष डोक्यात नव्हता. अख्ख्या हिंदू धर्मासाठी ते सुद्धा स्वतःच्या स्वकष्टातून, स्वतःच्या स्त्रीधनातून त्यांनी ह्या सर्व भारताच्या चारी कोपऱ्यात हा धर्म टिकवला. आपला खरं म्हणता येईल की धर्म टिकवण्याचं काम या मुघलशाहीमध्ये फक्त अहिल्यादेवींमुळे आपला धर्म टिकला असं म्हणता येईल. नाही तर धर्माला रास आली होती. तर ह्या अशा परिस्थितीमध्ये आम्हाला आमच्यासारख्यांना बरेच वेळ प्रश्न पडायचा की बुवा ह्या जयंती पुण्यतिथीने काय होते. जयंती पुण्यतिथीमधून आपल्याला लाभ काय होतो. आपण दरवर्षीच करतो. हे पोरं एकत्र येतात, पोरं वर्गणी काढतात किंवा वर्गणी न काढता काही स्वखर्चाने करतात. परंतु नंतर त्याचं उत्तर समाजाकडूनच मिळालं की आज पुतळा आला म्हणून सर्व एकत्र बसले. पुतळा आणायचा होता म्हणून अंभोरे गाव आम्हाला पाहायला मिळालं. आता आम्ही नाशिकवरून निघतो, संगमनेरहून पुण्याला जातो. जयंत्या पुण्यतिथी या निमित्ताने समाज एकत्र येतो. एकत्र येण्यासाठी आपल्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये सण व्रत हे एवढ्यासाठीच केलेले आहेत की समाजाने एकत्र बसावं, एकत्र विचार करावा, एकत्र अडीअडचणी आपल्या काय असल्या त्या मांडाव्या आणि पुढे जावं. तर आमच्या नाशिकमध्ये समाधानजी बागल, अनेक नेते पुढारी आहेत. प्रत्येकजण आपापली टिमकी वाजवत फिरते. परंतु आम्ही या तरुण माणसाच्या पाठीमागे एवढ्यासाठी फिरतो की या माणसाला काही कुठली प्रसिद्धीची हाव नाही आहे, कुठल्या पावत्या छापत नाही, कुठली वर्गणी गोळा करत नाही. उलट आम्ही त्याला म्हणत असतो की बाबा आपला स्वतःचा संसार आणि स्वतःचे रोजगार आणि स्वतःची नोकरी सांभाळून करत जा. अंगापेक्षा जास्त सोंग काही मोठा आणत नको जाऊ. तुझ्या याच्यात जेवढं झेपेल तेवढं करत चाल. परंतु झपाटलेला माणूस आहे. झपाटलेल्या माणसाने बाकीचे पुढारी आपापल्या पद्धतीने आपापल्या पक्षात आपापलं काम करत राहतात. पण हा माणूस 4 राजकारण 12 समाजकारण करत फिरतो. आता स्वखर्चातून त्याचा काय 50,000 पगार असते, त्यातले महिन्याला 10,000 रुपये समाजकार्यासाठी खर्च करतो. आणि 4 त्या राजकारणाची ताकद जी आहे ती सुद्धा समाजासाठीच वापरतो. अहिल्यानगर अंबोरा या गावामध्ये मातोश्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती देण्यासाठी मी या ठिकाणी आलो. याचा उद्देश असा आहे की मी संपूर्ण मातोश्रींच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर 300 मूर्ती वाटप करण्याचं ध्येय मी घेतलेलं आहे. आणि हे मूर्ती वाटप करण्याचं पण ध्येय असं आहे की या मातोश्रींनी संपूर्ण भारतभर सर्व धर्मासाठी काम केलं आहे. आपण ही मूर्ती ग्रामपंचायतीसाठी देतो आहे. ही ग्रामपंचायतीसाठी देण्याचा उद्देश असा आहे की ग्रामपंचायतमध्ये 18 पगड जातीचे लोक असतात आणि त्या मूर्तीवरती 18 पगड जातीचा अधिकार असावा
हा उद्देश घेऊन मी ही मूर्ती अंबोरा ग्रामपंचायतमध्ये देतो आहे. एकूण आत्तापर्यंत 171 मूर्ती वाटप झालेली आहे. तुमची 171 मूर्ती आहे. पहिली मूर्ती डिग्रजमध्ये अहिल्यानगरमध्येच हे झालं आणि ज्या ठिकाणी मातोश्रींचा जन्म झाला ज्या जिल्ह्यामध्ये, त्या मातोश्रींच्या जिल्ह्यामध्ये माझ्या मूर्ती जातात याचे इतकं भाग्य माझं पण नाही आणि कुणाचंच नाही. विशेष करून असं आहे की मी नाशिक जिल्ह्यातील हिरापूर गाव, ज्या चांदवड नगरी, जी उत्तर महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखली जायची, जी मातोश्रींची अहिल्यादेवी होळकरांची उत्तर महाराष्ट्राची राजधानी चांदवड होती, त्या नगराचा त्या मायभूमीतील मी आहे आणि तिथून जन्मभूमीत मी इकडे येतो आहे. म्हणजे उत्तर महाराष्ट्र म्हणजे सासरचं गाव तिकडे आणि माहेरचं गाव इकडे, या ठिकाणी मी या ठिकाणी येतो आणि या ठिकाणी मूर्ती दिली आहे. याचा उद्देश पण असा आहे की मला फक्त स्वतःचा स्वार्थ न साधता ही मूर्ती फ्रीमध्ये आपण सर्वांना देतो आहे. स्वार्थ साधण्याचं याचं कारण असं आहे की मी स्वखर्चाने ह्या मूर्ती देतो आहे. माझ्या पगारातून मी खर्च करून सर्वांसाठी ह्या मूर्ती वाटप करण्याचं ध्येयच असं आहे की सर्व धर्मासाठी, सर्व जातीसाठी ह्या मूर्तीचा उल्लेख व्हावा, या मातोश्रींचं काम व्हावं, मातोश्रींचा इतिहास जागृत व्हावा, हाच उद्देश आहे. अहिल्या मातेचं स्मारक तुम्हाला चालत नसेल तेवढे आटकेपार झेंडे फडकविणारी ही अहिल्या माता, जगामध्ये 1 नंबरची महिला राज्यकर्ती म्हणून कीर्ती मिळवणारी अहिल्या माता, का संपूर्ण जग तिचं गुणगान गातंय. परंतु आमच्या अहिल्या मातेचा पुतळा, स्मारक किंवा मूर्ती तुम्हाला चालत नाही. म्हणून मी एक संकल्प करतोय का संपूर्ण राज्यामध्ये गाव, वाडी, वस्ती त्या ठिकाणी स्वखर्चानं अहिल्या देवीची मूर्त पोच करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. आणि म्हणून आता या त्रिशताब्दी वर्षानिमित्त 300 मूर्तीचा संकल्प त्यांचा आहे. त्यातली ही आपल्या गावाला आलेली पहिली मूर्त आहे आणि अगदी विनामूल्य मोफत आहे, स्वखर्चानं आहे. सर्वसामान्य कुटुंबामध्ये ते जन्मलेले आहेत आणि सर्वसाधारण कुटुंबातले ते आहेत. एक कृषी ॲग्रिकल्चर कंपनी म्हणून साध्या कंपनीमध्ये एक फील्ड ऑफिसर पदावरती कार्यरत होते. परंतु हा संकल्प त्यांनी केला आणि योगायोगाने अहिल्यादेवीने सुद्धा त्यांना एक चमत्कार दाखवला. काही कंपनीमध्ये चांगल्या प्रकारचं पदोन्नती त्यांना मिळाली. कंपनीने त्यांना एक 11-12 लाखाची गाडी दिली, स्वतः एक फ्लॅट दिला आणि मिळणाऱ्या इन्कममधून, मिळणाऱ्या उत्पन्नामधून हे स्वतःच्या पैशानं हे अहिल्यादेवीच्या पुतळ्याची ऑर्डर त्यांनी दिलेली आहे. ते स्वतः खरेदी करून स्वखर्चानं गावगाव पोच करण्याचं काम समाधानजी बागल या ठिकाणी करतायत. म्हणून मी समाधानजी बागल यांचं आपल्या वतीनं, ग्रामस्थच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. एक राजमातेची मूर्त घेऊन स्वखर्चाने या ठिकाणी आलेले आहेत. मी खरोखरच आमच्या अंबोरा ग्रामस्थांच्या वतीनं आणि या पंचकृषीच्या वतीनं त्यांचे या ठिकाणी आभार मानतोय. आता यापुढे आपण या मूर्तीचे पावित्र्य कायमस्वरूपी अंबोरे ग्रामस्थ चांगल्या पद्धतीने ठेवतील. काही दिवस आपण ही मूर्ती ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ठेवू. त्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनामार्फत योग्य त्या ठिकाणी एक चांगला चौकामध्ये कुठंतरी जागा शोधून त्यामध्ये आपण मोठ्या एक पूर्ण असा पुतळा या ठिकाणी अंबोरे गावामध्ये उभा करणार आहेत आणि त्याचंही पावित्र्य या ठिकाणी आपण सगळे जपणार आहोत. आपल्याला ही गोष्ट सर्वांना एकत्र येऊन करायची आहे आणि सगळ्यांना या ठिकाणी एकमेकांनी साथ देऊनच ही गोष्ट शक्य होणार आहे. आपण खरोखरच या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवीचे विचार घेऊन हे गाव, ही पंचकृषी निश्चितपणाने पुढे जाईल आणि आपण सर्वजण या ठिकाणी या मूर्तीच्या आगमनासाठी, स्वागतासाठी आपण आलात. मी सर्वांचे अंबोरा ग्रामस्थांच्या वतीनं, या पाहुण्यांचे देखील आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानतोय. पाहुण्यांचा सत्कार सन्मान पदाधिकाऱ्यांच्या शुभहस्ते झाला. तर या सुंदर उपक्रमाबद्दल समाधान बागल यांचं तोंड भरून कौतुक झालं. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रावसाहेब रावजी खेमनर, विठोबा जानकू खेमनर, रमेशराव खेमनर, ॲडव्होकेट संदीप जगनर, ॲडव्होकेट गोरक्ष कापकर यांसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते. प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन सुभाषराव हळनोर यांनी केलं. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन सुभाषराव हळनोर यांनी केलंय. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.